नमस्कार. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे चैत्रान्न. माझं नाव चैत्रा आणि आता आपण जाणार आहोत केळीच्या बागेत, जी माझ्या अक्काची आहे, म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीची आहे. आणि हे माझे मामा आहेत. तर विळा घेऊन असं मी चालले जसं काही मीच तोडणार आहे. लेट्स ट्राय. मी यावेळेस ट्राय करणार आहे. तर आम्ही केळीच्या बागेत इथे आलो आहोत आणि आम्हाला एक घड सापडलेला आहे. तर मामा म्हणतायत की एकदा ट्राय कर. आणि मी हातात विळा घेतलेला आहे आणि इथं मी ट्राय करणार आहे. यातून एक चीक पडत असतो, जो आपल्या कपड्यांवर पडल्यावर काळा डाग कायमस्वरूपी कपड्यांना पडतो. आणि माझं ताकद पाहता आणि वजन पाहता मामाने हातातून विळा घेतलेला आहे आणि त्यांनी एका फटक्यात कसा तोडला आहे बघा. आणि किती सुंदर हिरवागार केळीचा घड आपल्याला मिळालेला आहे. आणि असं आपल्याला शोधावं लागतो, कारण तयार घड हे फारसे मिळत नाहीत. कारण जसे जसे घड पिकतात तसे तसे ते विक्रीला जातात. मामांनी माझ्यासाठी 2 घड ठेवले होते, त्यातला एक आपण कापलेला आहे आणि दुसरा आम्ही आता शोधायला चालू केला आहे. आणि तुम्ही पाहू शकता एक घड आहे. पावसामुळे या घडाचे जे केळीचे रंग आहे तो पिवळा झालेला आहे. ॲक्च्युली पिकलेले नाही आहेत, तुम्ही पाहू शकता. हा कच्चाच आहे, पण याला पाऊस अति झाल्यामुळे कलर आला आहे. तरी पप्पांनी कच्चा केळी खाऊन छान आहे म्हणून सांगितले. तर आम्ही परत चाललो आहे शोधण्यासाठी. आणि फार सुंदर ही बाग असते. केळीची पानंही मला फार आवडतात. त्यांचा रंग इतका सुरेख असतो आणि केळीही फार सुंदर असतात. मला माहीत नाही, पण या बागेतली केळी इतकी गोड आहेत, काय सांगू तुम्हाला. मामांना दुसरा घड सापडलेला आहे आणि त्यांनी एका फटक्यात अजून एक घड आपल्यासाठी काढलेला आहे. हा एक ऑलरेडी आहे, तुम्ही पाहू शकता. इतकी उत्तम क्वालिटी असते ना याची, भरपूर सुंदर आणि अद्वितीय असे असतात. मामा घेऊन चालले एक घड आत्ता तात्पुरता, जो की वरच्या बांधाला ठेवलेला आहे. आणि हा दुसरा घड न जिम करणारे 24 तास मेहनत करणाऱ्या मामांनी इतकं इझिली 2 केळी उचलली आहेत. कारण हे टिपिकल गावरान माणसं आहेत. इतकं श्रम करतात हे 24 तास. त्यामुळे शक्तीचं वर्णन सांगायची काहीच गरज नाही आहे. इझिली उचलतात. यांना जिमची गरज नसते, यांना कोणत्या प्रोटीनची गरज नसते. इतका सुंदर सूर्य, सूर्यास्त, सूर्योदय, ऑक्सिजन, अद्वितीय अशा वातावरणात हे वाढतात. आणि हे आता आम्ही आमच्या शेतात आलेलो आहोत. ते शेत जे आहे ते भीमा नदीच्या पलीकडं आहे आणि एकदम भीमा नदीच्या काठी आहे. आणि ते शेत कर्नाटकमध्ये येतं. आणि भीमा नदीच्या अलीकडं हे आमचं शेत आहे, जे आमच्या पप्पांचं म्हणजेच आमच्या आजोबांचं होतं. आता आजोबा नाही आहेत. आजोबांच्या वाटेला जी जमीन सगळं होतं त्यांना हे पप्पांना काहीसा वाटा मिळालेला आहे, त्यामुळे हे आजोबांचं शेत म्हणता येईल. आणि मम्मीनं माझ्यासाठी सरपण काढलेलं आहे. आंब्याची दाट सावली बघून ती माझ्यासाठी सरपण ठेवलेली आहे. आणि ही जी चूल तुम्ही पाहता ही सिमेंटची आहे. आजकाल प्रत्येक बाजारात तुम्हाला, गावच्या बाजारात अशी आयती चूल मिळते. डुडू ट्राय करतो असल्या मातीतून यायचं, कारण त्याचं मेमे फ्रेंड इथं आहे. आम्ही त्याला मेमे म्हणतो. आणि हे मम्मीची मेमे आहेत सगळे. मम्मी आता चुलीमध्ये सरपण टाकून देत आहे. मी तिला बोलले मी टाकते, पण तिला माझी काळजी की तुझ्या हाताला लागेल आणि ऑल, त्यामुळं ती स्वतःच टाकते आहे. थोड्या गप्पा रंगल्या आहेत. मेमेसुद्धा आमचे गप्पा ऐकत आहेत. तर इथे आमचे पप्पा आगकाडी घेऊन बसलेले आहेत आणि चूल रॉकेल न टाकता ते पेटवतात. पहिला थोडेसे पुट्टे किंवा प्लास्टिकची कागदं टाकून ते करतात. पप्पांना मी म्हणले मी करते, तर मी कधी येणार व्हिडिओमध्ये, मलाही यायला हवं ना व्हिडिओमध्ये, असं म्हणून पप्पाने आग्रह केला. आणि ऑस्कर विनिंग इथे ॲक्टिंग त्यांनी केलेली आहे आणि चूलही पेटली आहे. तर इथे मी कढई ठेवली आहे आणि पप्पा थोडं साफ करतात फुंकून, कारण चुलीचं थोडंसं सरपणाच्या जे घाण असते ती पडू शकते, त्यामुळे साफ करून घेतली. आणि इथं थोडंसं मम्मीनं आयतं आणून ठेवलेलं सरपण मी फक्त उचलून इथं ठेवते. तसं मला चुलीवर स्वयंपाक करायला फार आवडतो. फार
त्याचं उत्तम चव लागते. माहिती नाही का, पण गॅसवर होणाऱ्या जेवण आणि चुलीवर होणाऱ्या जेवणाचं आपण कंपॅरिझन नाही करू शकत. तर थोडीशी कढई तापली आहे, त्यामुळं तेल तापायला ठेवावं लागेल. मी ते ऑलमोस्ट 1.5 लिटर तेल घेतलं आहे. ठीक आहे, तर अर्धं पॅकेट मी काढून ठेवलं आहे. आणि पप्पा आणि मी बसलो आहे. केळीची जो फळ आपल्याला मिळाला आहे त्यामधून आपण केळी हाताने काढू शकतो, पण याचा ना एक व्हाईट कलरचा किंवा पांढऱ्या कलरचा ना द्रव पदार्थ आपल्या हाताला लागतो, ज्याने आपले हात किंवा कपड्यांवर कायमचे काळे डाग पडतात. हात आपण धुतल्यावर ते हळूहळू जातात, पण हाताला डाग पडतात. थोडंसं इथं धूळ झालं आहे. फुकणी मी घरात विसरली आहे, त्यामुळं तात्पुरतं अशीच हवा मारून आम्ही चूल चालू केली, पण धूर येतोच आहे. तर केळीचं जे आपण एक केळी हातात घेतली त्याला ना असे काप करायचे सुरीने, हो ना, की जेणेकरून फक्त त्याच्या सालीच्या आरपार जाईल. केळाला अजिबात काही नाही झालं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ते इझिली आपल्याला सोलता येतं. आणि जर आपल्याला हाताला काळे डाग नको असतील तर आपण ना थोडंसं ऑइल जरी लावून घेतलं तरी पण आपल्याला ते काळे डाग पडत नाहीत. पण मी ते लावत नाही, कारण माझा हात सटकतो. त्यामुळं मी सगळ्यात शेवटी मिठाने हात धुते, त्यामुळं तो डाग थोडे थोडे मला इझिली जातात ते. तर मी ते केळीचे काप जे चिप्स मेकर असतं त्याच्याने करते, तुम्ही बघता इथे. आणि तेल मध्यम कडक हवं, कारण हे तेलामध्ये जेव्हा टाकतो आपण तेव्हा डिरेक्टली असे वर आले नाही पाहिजे, हळुवारपणे आले पाहिजेत, नाहीतर ते करपतात, मऊ राहतात, कडक होत नाहीत. आणि मी एक एकच का टाकते तर हे चिटकतात, त्यामुळं मी नेहमी एक एकच टाकते. तुम्ही टाकू शकता एकत्र, पण मी प्रेफर करते की एकटे टाकायचं. आणि तसंच इकडे चुलीवर आहे तोपर्यंत मी दुसरा केळीचं काप काढायला चालू केलं आहे. फार वेळ लागत नाही याला, थोडेसे कष्ट असतात, पण पेशन्सनी जे बनवलेले चिप्स असतात, जे आपण घरी बनवतो, स्वच्छ तेलात बनवतो, स्वच्छ हाताने बनवतो, इतके सुंदर होतात की त्याची तुलना आपण कशालाही करू शकत नाही. कधीही बाजारातून 2 जरी केळी आणली तर तुम्हाला चांगलं एक बाऊल भरून, मोठा बाऊल भरून केळीचे चिप्स होतात. 15-20 मिनटात होतात. यामध्ये ना आम्ही हळद किंवा मिठाचं पाणी शिंपडलं नाही आहे, काही नाही. या केळाची एक खासियत आहे की हे केळी तळले की हे ॲटोमॅटिकली पिवळी होतात. याला काहीही हळदाचं पाणी टाकायची गरज नाही, काही नाही. परत चुलीने थोडासा त्रास द्यायला चालू केले. पप्पाने फुंकर मारून परत आपल्याला केळी करण्यासाठी हेल्प करायला लागलेत. तर इथे तुम्ही पाहू शकता, जेव्हा पूर्ण बुडबुडे शांत होतात केळीच्या वरचे तेलामध्ये, तेव्हा असं समजायचं की पूर्ण तयार झालेले आहेत आपले चिप्स. आणि अजून एक आहे की जेव्हा हे केळीचे चिप्स तयार होतात तेव्हा ते अतिशय हलके लागतात. जेव्हा आपण झाऱ्यामध्ये घेतो तेव्हा ते अतिशय हलके होतात, तेव्हाही आपल्याला समजतं की चिप्स झालेले आहेत. मग हे मी सेकंड बॅच तळते. सेम आहे, एखादी केळी घ्यायची, त्याला काप करायचे, ते सोलायचे आणि मग आपण ते चिप्स मेकरने स्लाईस करून घ्यायचे आणि नंतर अशा तेलामध्ये सोडून टाकायचं. किती सुंदर दिसतात ना. आणि त्यातून शेतात बनवतो आहे आणि चुलीवर बनवतो आहे, म्हणजे त्याची चव अप्रतिम मस्त आहे. तर आता बुट्टी घेतली आहे, आम्ही याला बुट्टी म्हणतो, घमेलाही म्हणू शकतो आपण. तर इथं झूम करून दाखवते मी तुम्हाला प्रोसेस कशी आहे. एक 5-6 चीर जरी मारलात तुम्ही केळीच्या सालीला तरी पण ते इझिली निघतात. आणि घट्ट केळी हवेत, पिकलेल्या केळ्यांचे चिप्स होत नाहीत, त्यामुळे मोस्टली कडक आणि फ्रेश केळी हवेत. अतिशय सुंदर चिप्स बनतात. यामध्ये थोडंसं मीठ जरी टाकलं तरी फार सुंदर असे तुम्हाला चिप्स मिळतात पाहायला. असं चिप्स मेकर सगळ्यांकडे असतं, साधं असतं किंवा असंही असू शकतं. तरी कोणत्याही चिप्स मेकरनी हे चिप्स इझिली होतात आणि 100% होतात. तुम्ही ट्राय करून बघा, नक्की ट्राय करून बघा. तर इथे बघा, मी परत अजून मे बी ही 3री बॅच आहे की मी सोडते आहे. आणि ही केळी अशी स्टार्टिंगला जड असतात जेव्हा आपण झाऱ्यामध्ये घेतो
आणि ते हळूहळू हलके होतात. मला पप्पांनी फुकणी आणून दिली आणि मी फुंकर मारते आहे आणि सेम प्रोसेस मी परत करत आहे. तुम्ही पाहू शकता फार इझी असतात ते करायला. थोडीशी मेहनत लागते. थोडं सरपण आता आपल्या चुलीमधलं संपलेलं आहे पाहताय तुम्ही. आणि कढईत जर लक्ष दिलं तर तुम्ही तिथे जे चिप्सला बुडबुडे आहेत ते पूर्णपणे गेलेले आहेत, म्हणजे आपले चिप्स तयार झालेले आहेत. त्यामुळे ते काढायचे. फुंकर मारते मी. तुम्ही पाहू शकता फार सुंदर होतात. इतके छान होतात हे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. मी नेहमीच चिप्स बनवते आणि नेहमी माझ्या हस्बंडच्या ऑफिसला जातात किंवा रिलेटिव्सला जातात किंवा फ्रेंड्सला जातात, तर माझ्या बहिणीला मी बनवलेले चिप्स कधीच मिळत नाहीत. ती माझ्या अगदी 10 किलोमीटर जवळ राहते पुण्यामध्ये, पण तरी तिला माझ्याकडचे चिप्स कधीच मिळत नाही. तर ती आज व्हिडिओ शूट करते आणि तिनं मला अगोदरच सांगितलेलं आहे की हे जे चिप्स बनतील जे काही असेल ते सगळे मी घेऊन जाणार आहेत. त्यामुळं मी थोडेसे 4-5 खाईन आणि बाकी तिला देईन, कारण आजचं कॅमेरामन तिनंच आहे. त्यामुळं मला तिचं ऐकावंच लागेल. तरी इथे पहा हळूहळू चिप्स आपलं बनत चाललेत आणि घमेलं भरत चाललं आहे, बुट्टी भरत चालली आहे. आणि हे आमचं शेत आहे. मागे जे दिसत आहेत त्या तुरी आहेत. आमच्या इकडे शेतामध्ये आत्ता तुरी आणि ऊस असतो. थोडंसं मीठ टाकलं आहे मी, थोडंसं किंचित टाका. आणि किती सुंदर आवाज येतो तुम्ही पाहताय. फार छान होतात हे चिप्स. तुम्ही नक्की करा एकदा. आता फक्त बुट्टी घेते मी. आवाज तुम्ही ऐकता एकदम कुरकुरीत होतात हे. मिक्स करा छान. डुडूचं आमचं मागे काही ना काही मोबाईलमध्ये काम चालू आहे. असं ते कर. एक तोडून दाखवते. माझे हात पाहताय तुम्ही काळे पडलेत. तो चिकामुळे माझे हात काळे पडलेत. तर इथे पप्पा आणि डुडू केळीची पानं घेऊन तयार बसलेत. मला दे अम्मा, मला दे. थांब थांब. चालू आहे त्याला त्याचं. 2-3च दे. आणि अशा प्रकारे पप्पांनी पहिल्या घासासाठी नेहमीप्रमाणे देवाच्या पाया पडलेत आणि खायला चालू केले. आणि माझी स्माईल तुम्ही बघताय. जेव्हा एखाद्याचं पोट भरतं माझ्यामुळे मला फार आनंद मिळतो. तर आमचा डुडू हे तुम्हाला तोडून दाखवतोय बघू. आणि तो तातालाही दाखवतोय तोडून. तू एक तोडून दाखव मी. आणि एन्जॉय चालू आहे खायचं. तोड. कॅमेरामॅन वाट बघतोय आमची की मला कधी खायला मिळणार, मला कधी खायला मिळणार. तिचं पूर्ण लक्ष बुट्टीवर आहे. ठीक आहे. डुडू आमचा आता केळीची पानं सोडून मिठाच्या टोपणावर बसलाय. बस का?